आज मंगळवार आहे 5 ऑगस्ट 15 जिल्ह्यामध्ये आज रक्षाबंधनाचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी वाटप सुरू झाले। ही पेपरची बातमी आहे। या ठिकाणी पाहू शकता एकनाथ शिंदे साहेबांनी रक्षाबंधनाचे गिफ्ट अखेर तुम्हाला सोडले आहे। आज मुहूर्त लागलाय। या ठिकाणी हा चेक पाहू शकता। हाच चेक त्या ठिकाणी बँकांना देऊन टाकलाय। आता रक्षाबंधन गिफ्ट 3000 रुपये ते पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3000 रुपये या ठिकाणी आता वाटप सुरू झालंय। आता या पाहू शकता तुम्ही महिला व बाल विकास मंत्री या ठिकाणी पाहू शकता अजितदादा पवार, या ठिकाणी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे आणि या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। आता यांनी हा जो चेक आहे तर तो बँकांना आज देऊन टाकलाय। आज मंगळवार आहे, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला आता या 15 जिल्ह्यात रक्षाबंधनाचे 3000 रुपये तुम्हाला येणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवीन यादी आल्या। खास रक्षाबंधनासाठी तुम्हाला आता या 15 जिल्ह्यात रक्षाबंधनाचे 3000 रुपये सोडण्यात आले आहेत। बघा ब्रेकिंग न्यूज सुद्धा आता त्या ठिकाणी न्यूज चॅनलला सुद्धा येऊ लागलेत। पहिल्या टप्प्यामध्ये आज 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। या ठिकाणी पाहू शकता रक्षाबंधनाचे 3000 रुपये वाटप सुरू झाले। ब्रेकिंग न्यूज बातम्या देखील येऊ लागलेत। त्यामुळे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आता हे 3000 रुपये सोडले आहेत लगेच पहा। लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। आज मंगळवार 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी त्या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून आज सोडले जाणार आहेत। आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केल्या। तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, पाहिले सुद्धा आहे। या 15 जिल्ह्यात ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्या खात्यावरती आज मंगळवार त्या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। तुम्हाला पैसे आलेत का तुम्ही लगेच चेक करायचं आहे। ज्या महिलांचं बँकेचं खातं सरकारने निवडलेल्या या 14 ते 15 बँकेत आहे आणि सरकारने जाहीर केलेल्या आजसाठी मंगळवार आज 15 जिल्ह्यामध्ये ज्या महिलांचं त्या ठिकाणी आता राहतात त्यांना आज मंगळवार 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यावरती आता 3000 रुपये आल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे। तुम्हाला पुढील 1 तासामध्ये अर्ध्या तासामध्ये अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सुद्धा या 15 जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यावरती 3000 रुपये आल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे कोणत्या 15 जिल्ह्यात येणार आहेत तुम्ही लगेच या ठिकाणी आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज मंगळवार आहे 5 ऑगस्ट आहे। पेपरची बातमी देखील तुम्ही आत्ताच पाहिली आहे। जवळजवळ 35 लाख बहिणींच्या खात्यावरती आज रक्षाबंधनाचे 3000 रुपये तुमच्या बँकेत आल्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत याची एक नवीन यादी सरकारच्या माध्यमातून आली आहे। तीच यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या पसरत होत्या, परंतु त्या बातम्यांना आता अखेर ब्रेक लागलाय। आज मंगळवार आहे, त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला सरकारने सांगितलेल्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं जर जिल्हा असेल तर तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला आजच हे पैसे येणार आहेत। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। गेल्या 2 महिन्यापासून वाट बघत असलेल्या महिलांना आज मोठा दिलासा मिळाला असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। कारण सकाळपासून त्या ठिकाणी पैसे 3000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासून पोस्टात खाते असणाऱ्या बहिणी तसेच स्टेट बँकेत खाते असणाऱ्या बहिणींनी आता सकाळपासून बँकेमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आता पोस्टात जर सध्याला बघायला गेलं तर या ठिकाणी गर्दीच गर्दी पाहायला मिळत्या। कारण या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत, कारण लाडक्या बहिणी पटकन पैसे काढण्यासाठी गर्दी करू लागले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे 3000 रुपये रक्षाबंधनाचे आता सोडण्यात आले आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा, कारण आज मंगळवार आहे। आज पैसे सोडण्यासाठी मुहूर्त लागलाय। पटकन बँकेतून पैसे तुम्ही आता काढून घरी घेऊन यायचं आहे। त्यामुळे आजच जर तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये या ठिकाणी जर तुम्हाला पाहिजे असतील तर नेमकं काय करायचं आहे बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, कोणत्या कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेत तुम्ही आता 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे।
तुमच्या लाडक्या 2 भावांनी म्हणजेच आता तुमचे लाडके भाऊ ज्यांच्यावर तुमचा खूप विश्वास असतो ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सोडल्याचं सांगितलंय। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं सुद्धा आहे। पोस्ट ऑफिसमध्ये जर खातं असेल तर पोस्टामध्ये सकाळपासून गर्दी पाहायला मिळाल्या, कारण आता महिला पैसे काढून घरी घेऊन जागलेत। तसेच स्टेट बँकेत ज्या महिलांचं खातं आहे त्यांच्यासाठी सुद्धा मोठी गुड न्यूज आहे। तुमचं खातं स्टेट बँकेत असेल तर बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होऊ लागलेत। जर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का? आता सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण 15 जिल्हे आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकदम खरी बातमी आलेली आहे, तुमच्यासाठी 100% खरी बातमी आहे। तुमच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज मंगळवार आहे, 5 ऑगस्ट आहे। रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे जमा करण्याचे आदेश आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। तुमचा पण शिंदे साहेबांवर त्या ठिकाणी विश्वास खूप असेल तर लक्षपूर्वक बघा, कारण आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या ऐकून तुम्ही कंटाळला असणार, परंतु ही बातमी 100% खरी आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी डीबीटीचं बटन आज मंगळवार त्या ठिकाणी सकाळीच दाबलेलं आहे आणि इकडे बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये पटापट पडण्यासाठी सुरुवात झाल्या। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिले, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की 15 जिल्हे कोणते आहेत, कारण मुख्यमंत्र्यांनीच या 15 जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पैसे सोडण्यासाठी सांगितलेत, कारण सर्वात जास्त बहिणी या 15 जिल्ह्यामध्ये राहतात। बघा सर्वात पहिल्यांदा पैसे आता या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की आता जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे पैसे त्या ठिकाणी कधी येणार याची वाट बहिणी बघत होत्या। अखेर सकाळपासून भरपूर अशा त्या ठिकाणी महिलांच्या त्या ठिकाणी रांगा पोस्ट ऑफिसमध्ये पाहायला मिळाल्या। पोस्ट ऑफिसमध्ये रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। 3000 रुपये मिळाल्याचा बँकेच्या खात्यामध्ये आता पडल्याचा मोबाईलवरती महिलांना या 15 जिल्ह्यामध्ये मेसेज आलेला आहे। बहिणी तशा प्रकारे आम्हाला दाखवू लागलेत। आज मंगळवार आहे, दिनांक 5 ऑगस्ट आहे, पैसे येऊ लागलेत, खरोखर पैसे येऊ लागलेत। बँकांनी पैसे काटून घेण्यास सुरुवात केली होती, कारण मागचा जो तुमचा जून महिन्याचा हप्ता होता तर तो महिलांनी 1500 रुपये सर्व पैसे काढून घरी महिलांनी घेऊन गेले होते। परंतु बँकांचा नियम असतो, काहीतरी आमच्या बँकेत खाते काढले म्हणल्यावर आमच्या बँकेमध्ये काहीतरी शिल्लक रक्कम तुम्ही ठेवा, परंतु महिलांनी 1 रुपया सुद्धा पैसे ठेवले नव्हते। त्यामुळे महिलांचे पैसे बँक काटून घेऊ लागली होती। परंतु आत्ताच 2 मिनिटांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे बँकांना फोन करून सांगितलं आहे की आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही रक्षाबंधनाचे पैसे 3000 रुपये सोडलेत, तुम्ही अजिबात पैसे काटून घेऊ नका असं सांगितले। त्यामुळे लाडक्या बहिणींना एक दिलासा मिळालाय। आता त्या ठिकाणी पैसे बँकेतून तुमचे अजिबात कट करून घेणार नाहीत, कारण पटकन तुम्ही आता जायचं आहे आणि हे 3000 रुपये आता या 15 जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर काढून घेऊन घरी घेऊन यायचं आहे। लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने 2 महिन्यांचे एकत्रित रक्षाबंधनाचे गिफ्ट आता या ठिकाणी पाठवलेले आहे। 15 जिल्ह्यामध्ये पटापट त्या ठिकाणी महिलांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ लागले आहेत। कारण तुम्ही जर या 15 जिल्ह्यातील महिला असाल तर तुम्हाला सुद्धा पुढील 5 ते 10 मिनिटांपूर्वी आता त्या ठिकाणी मेसेज तुम्हाला येऊ शकतो, कारण याच 15 जिल्ह्यामध्ये पैसे आज मंगळवार 5 ऑगस्ट रोजी वाटण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पोस्टात खाते असणाऱ्या, त्या ठिकाणी स्टेट बँकेत खाते असणाऱ्या, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत खाते असणाऱ्या आणि त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या महिलांनी कान देऊन ऐकायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळीच त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 अधिक 1500 टोटल 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले होते। आणि तसंच सकाळपासून महिलांच्या स्टेट बँक ऑफ खात्यामध्ये, पोस्टाच्या खात्यामध्ये, महाराष्ट्र बँकेमध्ये, बँक ऑफ इंडियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे पैसे सोडा असं सांगितले। कारण या 4 बँका आहेत तर त्या सरकारी आहेत आणि यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत बघा, 10 बँकांची लिस्ट आल्या
तर बघा, पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक आहे पोस्ट ऑफिस, तिसरी बँक आहे महाराष्ट्र बँक, चौथी बँक आहे यामध्ये HDFC बँक, पाचवी बँक त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, सहावी बँक बँक ऑफ बडोदा, त्यानंतर पुढची बँक आहे ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक। त्या ठिकाणी या सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे सोडण्यात आले आहेत। त्या ठिकाणी तुम्ही चेक करायचं आहे तुमच्या बँकेचं खातं, परंतु फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यासाठी प्राधान्य देण्यात आलेत, कारण आजपासून त्या ठिकाणी 9 ऑगस्टला आता रक्षाबंधन आहे। रक्षाबंधनच्या दिवशी त्या ठिकाणी सुट्टी असते, त्यामुळे आज मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत या 15 जिल्ह्यांना आज प्राधान्य देण्यात आलेत। आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले, मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले की या 15 जिल्ह्यांची नावे त्यांनी सांगितलेत, 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती त्यांनी सोडलेत। आताच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं आहे। मग आता 15 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत तुम्हाला आता लगेच। त्या ठिकाणी आज मंगळवार आहे, 5 ऑगस्ट आहे, रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये येऊ लागलेत याची लिस्ट तुम्हाला आता सांगणार आहे। बघा, आता या ठिकाणी जिल्ह्यांची नावे सांगत आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे नांदेड जिल्हा। आता बघा, नांदेड जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून आधार कार्ड लिंक असलेल्या त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होऊ लागले आहेत। बघा, आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला जर बँकेत जायला वैताग येत असेल, जायला जमत नसेल, तर पुढे तुम्हाला काही कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, त्यामुळे तुम्ही बँकेत आता पैसे जमा झालेत का त्या ठिकाणी फोन करून विचारू शकता। आता बघा, लाडक्या बहिणींनो, दुसरा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तुम्ही लाडक्या बहिणी हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। आज 5 ऑगस्ट आहे, मंगळवार आहे, आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होऊ शकतात। तुम्हाला जर बँकेमध्ये पैसे जमा झालेत का याचे काही कॉन्टॅक्ट नंबर पुढे देण्यात आलेत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। आता हिंगोली जिल्ह्यातील जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती आता थोड्याच वेळामध्ये हे लाडक्या बहिणीचे पैसे आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर बघा, अमरावती जिल्हा, वाशिम आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, यवतमाळ, वर्धा, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा लाडक्या बहिणींचे पैसे आज जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पैसे जमा झाल्याचा SMS तुमच्या बँकेत आलाय का नक्की बघायचा आहे। तुम्हाला जर तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर गुगलवरती जाऊन सर्च करायचं आहे तुमची कुठली बँक आहे। समजा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकून सर्च केला तर लगेचच तो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर तुम्ही कॉल करून विचारावा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।